नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये 518 जागांसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विविध पदे आहेत मित्रांनो, ज्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत, ज्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे। पे स्केल तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी 27,000 ते 65,000 दरम्यान या ठिकाणी मिळत आहे। सॅलरी चांगली आहे, कायमस्वरूपी नोकरी आहे। महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्यासाठी मात्र 100 रुपये फॉर्म पे ओपन ओबीसी कॅन्डिडेटला, SC ST हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटला या ठिकाणी फी घेतलेली नाही आहे। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवसाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नाल्को अर्थात नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज यांच्यामार्फत नॉन एक्झिक्युटिव्ह मधील जी पदे आहेत त्यासाठी ई रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। एक नवरत्न कंपनी आहे मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारी, ज्यांच्यामध्ये काम करण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे। बघूया आपण पदे कोणकोणती आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। बघू शकता या ठिकाणी मित्रांनो, जी पदे आहेत ती SUPT GOT लॅबोरेटरीच्या टोटल 37 जागा आहेत। कॅटेगरी वाईज या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे, तेही तुम्ही पाहू शकता। मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता। द कॅन्डिडेट मस्ट पास BSc हॉनर्स इन केमिस्ट्री। एज लिमिट ओपन साठी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, 27 वर्ष या ठिकाणी राहणार आहे। इंडक्शन लेवल याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। हे तुमचं ट्रेनिंग पिरियड कशा प्रकारे असणार आहे त्या सर्व गोष्टी आहेत। सध्या तुम्ही एज लिमिट पासून माहिती या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर ऑपरेटरचे टोटल 226 जागा आहे मित्रांनो। आणखी एक महत्त्वाचं पद आपल्याला म्हणता येईल, याच्याही तुम्ही एज लिमिट जर बघितला तर ओपन साठी 27 वर्ष या ठिकाणी राहणार आहे। कॅन्डिडेट मस्ट हॅव 10 पास विथ ITI NCVT ऑफ 2 इयर्स ड्युरेशन तुमचा असणे आवश्यक आहे। मेकॅनिक, टेक्निशियन, मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंटेशन या रिलेटेड ट्रेडमध्ये तर तुम्ही या 226 जागांसाठी अप्लाय करू शकता। भरपूर कॅन्डिडेट असतील मित्रांनो, रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये ITI झालेले ते सर्व या ठिकाणी एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी। सॅलरी फार चांगली आहे, तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता। जे लोकेशन आहे त्या लोकेशन वाईज सुद्धा वॅकन्सीज त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत। पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो, फिटरच्या टोटल 73 जागा आहेत। अगेन 10वी उत्तीर्ण आणि ITI रिस्पेक्टिव्ह फिटर ट्रेडमध्ये पाहिजे। त्यानंतर इलेक्ट्रिशियन किंवा इलेक्ट्रिकलच्या 63 जागा आहेत। सेमच मित्रांनो 10 पास विथ अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट इन इलेक्ट्रिशियन ट्रेड पाहिजे। त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशनच्या अगेन टोटल 48 जागांसाठी भरती होत आहे। सेमच मित्रांनो तुमचा ITI रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये असणे आवश्यक आहे। विथ सर्टिफिकेट तुमचं इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ट्रेडमध्ये असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता। त्यानंतर बघा जिओलॉजीच्या टोटल 4 जागा आहेत। अगेन यासाठी कॅन्डिडेट मस्ट हॅव पास BSc हॉनर्स इन जिओलॉजी असणे आवश्यक आहे। त्या व्यतिरिक्त तुमच्या या ठिकाणी HME ऑपरेटरच्या 9 जागा आहेत। यामध्ये सुद्धा कॅन्डिडेट मस्ट पास 10 विथ ITI ऑफ 2 इयर्स ड्युरेशन सर्टिफिकेट। त्यानंतर MME और डिझेल मेकॅनिक ट्रेडमध्ये तुमचं अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। मायनिंगसाठी 1 जागा आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही बघू शकता तुमचा डिप्लोमा त्या रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये असणे आवश्यक आहे। ओपनसाठी एज लिमिट 28 वर्ष राहील। त्यानंतर जी पदे आहेत त्यामध्ये मायनिंग मेटच्या 15 जागा आहेत, तर मोटर मेकॅनिकच्या 22 जागा आहेत। यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता। रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये तुमचा कंप्लीशन पाहिजे ITI किंवा त्या रिलेटेड तुमचं क्वालिफिकेशन। यानंतर जे पदे आहेत त्यामध्ये ड्रेसर कम फर्स्ट एडर, याच्या टोटल मित्रांनो 5 जागा आहेत। यामध्ये मेडिकल रिलेटेड फील्डमध्ये पद येतं। पे स्केल तुम्हाला स्टार्टिंग पासून यासाठी चांगला मिळत आहे। 10वी उत्तीर्ण आणि ड्रेसर किंवा हॉस्पिटल डिस्पेन्सरी मधला तुमचा कोर्स असणे आवश्यक आहे। यासाठी एज लिमिट ओपनसाठी 35 वर्ष राहील। त्यानंतर तुम्ही बघू शकता लॅबोरेटरी टेक्निशियन, अगेन याचा 2 जागा आहेत। यासाठी सुद्धा तुम्हाला जे क्वालिफिकेशन पाहिजे आहे ते या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ते तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता। यानंतर बघा मित्रांनो, नर्सच्या पद आहेत। नर्सची 7 जागांसाठी भरती होत आहे। यामध्ये तुम्हाला 10+ तुमचं 12वी सायन्स आहे, त्यानंतर JNMचा कोर्स किंवा BSc डिप्लोमा झालेला असेल नर्सिंगमध्ये अप्लाय करू शकता। 35 इयर्स एज लिमिट ओपनसाठी राहील। फार्मसीच्या 6 जागांसाठी अगेन मित्रांनो सेमच क्वालिफिकेशन आहे, जे मेडिकल रिलेटेड हवं आहे ते तुम्हाला या ठिकाणी असणे आवश्यक आहे। आता या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो 2 लोकेशनला तुमची रिक्रुटमेंट होत आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता मेन्शन केलेलं आहे डिटेलमध्ये, अंगुल आणि दामनजोली म्हणून या दोन्ही लोकेशन या ओडिसा या ठिकाणी राहणार आहेत। त्यामुळे त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे या जॉबसाठी। जॉब लोकेशन तुमचं महाराष्ट्राबाहेर या ठिकाणी राहणार आहे। आता या ठिकाणी रिझर्वेशन वगैरे तुम्ही गोष्टी या ठिकाणी पाहू शकता, ज्यामध्ये अप्पर एज लिमिट जे रिलॅक्सेशन 5 इयर्सचं SC ST ला, तर 3 इयर्स OBC कॅन्डिडेटला राहणार आहे। या व्यतिरिक्त 10 वर्ष, 13 वर्ष आणि 15 वर्ष ॲज पर रिलॅक्सेशन SC ST कॅन्डिडेट हँडिकॅपसाठी सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी अप्लाय करू शकता।
आता यासाठी सिलेक्शन जे असणार आहे ते मित्रांनो कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट मार्फत असणार आहे। यामध्ये बेस्ड ऑन प्रेफरन्स, डेट ऑफ ऍप्लिकेशन अँड अवेलेबिलिटी, टेस्ट सेंटर्स विल बी अलॉटेड थ्रू कॉम्प्युटर बेस्ड प्रोग्राम। यामध्ये मित्रांनो तुमचं एक्झाम सेंटर्स बाबत सध्या माहिती अवेलेबल नाही आहे, मात्र ती नंतरच्या काळामध्ये तुम्हाला कळवण्यात येईल असे त्यांनी सांगितलं आणि कॉम्प्युटर बेस्ड प्रोग्राम मार्फत तुम्हाला टेस्ट सेंटर्स त्या ठिकाणी अलॉट केले जातील। सीबीटी मध्ये टोटल 100 क्वेश्चन्स असणार आहेत आणि 120 मिनिटाचा टाइम तुमचा राहणार आहे। 100 मार्कांची एक्झाम या ठिकाणी राहणार आहे, ज्यामध्ये टेक्निकल रिलेटेड 60% आणि जनरल अवेअरनेसचे 40 क्वेश्चन्स राहणार आहेत। इंग्लिश आणि हिंदी मधून तुम्ही एक्झाम देऊ शकता। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो ऍप्लिकेशन फी जर बघितला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस ला मात्र 100 रुपये फॉर्म फी घेतलेला आहे। एससी एसटी हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅनला या ठिकाणी फी घेतलेली नाही। विदाउट फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता, ही एक चांगली गोष्ट आपल्याला म्हणता येईल। ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी लान्कोच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता, याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन। 31/12/2024 पासून 21/1/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। या दरम्यान तुम्ही फी सुद्धा त्या ठिकाणी भरू शकता। एक चांगली संधी आहे मित्रांनो, आयटीआय झालेले कॅन्डिडेटसाठी तुम्ही नक्की प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे। या भरतीबाबत काय डाऊट असेल कमेंट करून विचारा। व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा। याचे सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। धन्यवाद।